समाज आहे। 2.5-3 कोटी संख्या धनगर समाजाची आहे। या घटनादत्त अधिकार आमचा एसटीचा आहे। एसटीच्या अनुसूचित जमातींच्या यादीमध्ये 47 यादीमध्ये आम्ही 46 नंबरला आहोत। धनगर जमातीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन इथल्या काही हुशार लोकांनी आम्हाला या आरक्षणाच्या लाभापासून वंचित ठेवलंय। स्वर्गीय बीके कोकरे साहेबांपासून या लढ्याची सुरुवात झाली तर आतापर्यंत आमच्या शेकडो भावांनी शेकडो आंदोलनांद्वारे हा लढा सुरू ठेवलाय। मी सप्टेंबर मध्ये मागच्या 16 दिवस आमरण उपोषण केलं। या राज्यातील नाही तर या देशातील एक ऐतिहासिक आंदोलन झालं। सरकारला काही फरक पडला नाही। धनगरांना सरकारने फडणवीस साहेबांनी लाखो लोकांच्या समोर आश्वासन दिलंय, लिखित आश्वासन दिलंय। त्या आश्वासनाची त्यांना जाणीव करून देण्यासाठी, धनगरांच्या उपकारामुळे तुम्ही सत्तेत बसलाय याची जाणीव करून देण्यासाठी, तुम्ही दिलेला शब्द पाळा आणि आमच्या लेकरा बाळांचं कल्याण करा याची जाणीव करून देण्यासाठी धनगरांचं पिवळं वादळ घेऊन आमचे मल्हार मावळे, आमच्या माय मावल्या, शाळेतील मुलं, विद्यार्थ्यांसह, कारण ज्यांच्यासाठी हा लढा चाललाय त्यांनाही कळलं पाहिजे त्यांच्यासाठी काय संघर्ष चालला। म्हणून या सर्वांना घेऊन 21 जानेवारी 2026 रोजी एक अतिविराट भव्य ऐतिहासिक असं पिवळं वादळ घेऊन आम्ही या मुंबईमध्ये येतोय। मी अत्यंत जबाबदारीने आणि नम्रपणे आपल्याला सांगतो, मुंबईमध्ये आतापर्यंत जितकी म्हणून आंदोलनं झाली असतील, वेगवेगळ्या संघटनांची, पक्षाची, जाती धर्माच्या लोकांची, या सगळ्यांच्या गर्दीचे रेकॉर्ड तोडणारं आंदोलन 21 जानेवारीपासून या राज्यामध्ये होईल आणि आम्ही सरकारने त्यांचा शब्द पाळेपर्यंत हे आंदोलन, हा लढा आमचा चालू राहील। किती संख्या असेल? संख्या मला सांगता येणार नाही, कुणाला कॅल्क्युलेटर कम्प्युटरवर मोजता येणार नाही, कॅमेऱ्यामध्ये लोक बसणार नाहीत, एवढी ही संख्या असेल। सर, आपली धनगर समाजाची एकूण देशामध्ये किती लोकसंख्या आहे? महाराष्ट्रामध्ये धनगर 2.5-3 कोटीच्या घरामध्ये आहेत आणि देशात 20-25 कोटी धनगर समाज आहे। कुठं पाल, बघेल, गडरिया, रायका, रबारी, कुर्बा ह्या वेगवेगळ्या नावांनी हा ओळखला जातो आणि आमच्या जालन्याच्या आंदोलनामुळे देशातील धनगर समाज जागा झालाय आणि जालन्याच्या या क्रांतीची ज्वाला देशभर पसरली आहे। हे फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आता या आंदोलनाची डोकेदुखी नाही, तर नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा आश्वासन दिलंय त्यांच्यासाठी सुद्धा हे आंदोलन फार मोठं एक त्रासदायक होणार आहे। त्याच्यामुळं त्यांनी आम्हाला दिलेला शब्द पाळावा आणि पुढील अनर्थ टाळावा। ठीक आहे।